नमस्कार. आईचे किचन या चॅनलवरती ऑनलाईन फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे. पांढऱ्या मुळ्याची जी शेंग असते त्याची आज आपण भाजी बनवणार आहोत. मिठाच्या पाण्यातून काढून मी ही साध्या पाण्याने भाजी मुळ्याची शेंगा स्वच्छ धुवून घेत आहे. शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याच्या पाठीमागचे पुढचं जे डंडल असते देठ तो पूर्ण साफ करून घ्यायचा आणि असे बारके बारके जे पीस करून घ्यायचे. आता मी हे बिना पाण्याचंच कणी कुकरला 3 शिट्या काढत आहे. ह्याच्यावरची जी त्वचा असते साल ती थोडी हार्ड असते, तर शिजताना थोडंसं जास्त वेळ शिजवायला लागतं. याला म्हणताना मी कुकरच्या 3 शिट्या काढते बिन पाण्याच्या, पाणी घालत नाही. आता हे बघा, हे असं शिजून ह्याचं ते वाफेचं पाणी ह्यात पडलेलं आहे. हे सगळं पाणी काढून आपण काय करायचं, ह्याला चांगलं पिळून स्वच्छ घ्यायचं, चांगल्या पाण्याने धुवून. ह्याचा वास जरा हार्ड असतो आणि तो वास पण जातो आहे आणि 40% तर भाजी आपली शिजली जाते. हे पाहू शकता तुम्ही. आता चांगल्या पाण्याने धुवून आपण ह्याला पिळून घ्यायची भाजी ही आणि तडका करायचा. या भाजीसोबत पाल्याची भाजी करा किंवा शेंगेची करा, हरभऱ्याची डाळ चांगली लागते. तेल थोडं जास्त घालायचं पळीवर आणि मग ह्यात मोहरी, जिरे, पांढरे तेल, तुमचं जे काही घालायचं असेल तडक्यात घालून, चिरलेला कांदा, लसूण, कढीपत्ता सगळं व्यवस्थित हे बारीक गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून भाजी खायला स्वादिष्ट लागते भाकरीबरोबर. हळद आणि भिजत टाकली हरभऱ्याची डाळ. हरभऱ्यासाठी मी स्वच्छ 2-3 पाणी बदलून ही डाळ मी भिजत घातली होती. ही तडक्यात टाकून ही 1-2 मिनिट चांगलं हलक्याला फ्राय करून. मुळा ज्या वेळेला निबार होते त्यावेळेला ह्याच्यावरच्या झाडाला शेंगा येतात. त्या शेंगाची ही भाजी चवीला अप्रतिम लागते. फक्त तिथे पाणी बिणी व्यवस्थित निथळून घ्यायला पाहिजे, काढून घ्यायला पाहिजे. पहिलं पाणी शेंगेचं हे गेलं मीठ. आणि मुळाची शेंग मुळातच थोडीशी तिखट असते, त्यामुळे तिखट जरा जपून घालायला पाहिजे. हिरवी मिरची घाला किंवा लाल तिखट घाला, ते तुम्हाला बघून घ्यावं लागेल. तर मुळातच त्याचं मुळ्याचं की नाही स्वाद हा तिखट असतो. आता भाजी घालायची आणि मंद गॅसवरती ही चांगली शिजू द्यायची. एकदा ही मुळ्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जर आपण तेल टाकूया आणि भाजी घेऊन अतिशय उत्तम अशी चवीची भाजी बनवते. एक वेळ तुम्ही नक्की करून पहा. मी गेलेलं लाल तिखट. आपली भाजी तयार झालेली आहे. एकदा ही भाजी तुम्ही नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. आता ह्याच्यासोबत आपण भाकरी खाणार, म्हणजे भाकरीसोबत ही भाजी आपण आज खाणार आहोत. भाकरी बघा आपली किती छान झाल्या, मऊसूत मस्त कलर बघा, बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर.